नाशिक शहरामध्ये गेल्या 50 वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून बीडी भालेकर मैदानामध्ये गणेशोत्सव साजरा केला जातो। मात्र याच मैदानामध्ये सध्या गुन्हेगारांचा वावर आणि दुर्गंधीची समस्या वाढली आहे। शिवाय प्रशासनाकडून अपुऱ्या सुविधा मिळत असल्यामुळे गणेश मंडळांकडून नाराजी सुद्धा व्यक्त होते आहे। त्यांच्यासोबत संवाद साधला आहे आमच्या प्रतिनिधींनी। गणेश उत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे आणि गणेश उत्सवाची जी नाशिकमधली तयारी आहे ती देखील आपण बघतोय अंतिम टप्प्यात आलेली आहे। खरं तर नाशिकच्या बीडी भालेकर या मैदानावर मोठमोठ्या गणेश मंडळांचे गणपती या ठिकाणी बसवले जातात। या गणेश उत्सवासाठी जिल्हाभरातून जे नागरिक आहेत या ठिकाणी येत असतात। मात्र सध्या बीडी भालेकर मैदानाची परिस्थिती जी आहे ती आपण जर बघतोय तर ती मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी दुर्गंधी आहेत, वाहतुकीचा प्रश्न आहेत, लाईट या ठिकाणी महापालिकेच्या माध्यमातून नाहीयेत। अशा ज्या तक्रारी आहेत त्या गणेश मंडळांच्या माध्यमातून महापालिका प्रशासनापर्यंत पोहोचवल्या गेलेल्या आहेत। माझ्यासोबत काही गणेश मंडळांचे पदाधिकारी आहेत। खरं तर काय नेमके या मैदानाची सध्याची परिस्थिती आहे? इथे जी पार्किंगची जागा आहे मंडळांच्या समोरच गाड्या लागलेल्या असतात। पोलीस प्रशासनाला मागच्या वर्षी पण आम्ही विनंती केली होती की गणेश उत्सवाच्या संध्याकाळच्या 4 वाजेनंतर या गाड्या काढून घेण्यात याव्या, परंतु तसं काही होताना दिसत नाही। त्यामुळे मंडळांना अनेक प्रश्नांना सामोरे जावं लागत आहे। इथे लाईट अपुरा आहे। महापालिकेच्या प्रशासनानं लाईटचं सुद्धा ठेकेदारी दिलेली। लाईट गेला तर आम्ही ठेकेदाराला कुठे फोन करायचा आणि तो ठेकेदार केव्हा येईल? अशा परिस्थितीत चोऱ्या माऱ्या हे ते पुरेसा बंदोबस्त नसतो, पुरेसे पोलीस नसतात। नेमकी म्हणजे ह्या सर्व सुविधापासून वंचित आहे आणि अशामध्ये या गणेशोत्सवाची एवढी गर्दी असते इथे तर त्या गर्दीला न्यायच मिळत नाही आणि त्यातून अनेक प्रसंग निर्माण होता। तर हे ताबडतोबीने गणेश उत्सव म्हणजे सुरू होण्याच्या आत गणपती बसवण्याच्या आतमध्येच या सर्व त्रुटी दूर झाल्या पाहिजेत, पण ते होताना दिसत नाही, याचं दुःख आहे। कॅमेरामन मयूर बारगेसह शुभम बोडके, एबीपी माझा।